काय तू एकदम असं अचानक का सांगून टाकलंस? आता कोणासाठी थांबायचंय? एक घाव दोन तुकडे. एक मिनिट मैत्री, हे सांगायची तू फार घाई केलीस असं मला वाटतंय. घाई कसली? आता कोणाची वाट बघायची? हे बघ, या प्रोसेस मध्ये तुझ्या आई बाबांना विश्वासात घ्यायला पाहिजे. कशाला? ज्या लोकांचा माझ्यावर एवढाही विश्वास नाहीये त्यांना विचारत कशाला घ्यायचं आपण? अगं असे निर्णय तडकाफडकी घ्यायचे नसतात. पण आपण कुठे तडकाफडकी निर्णय घेतोय? हे बघ, आपण मुंबईला गेलो, आपण त्यांना विचारलं, त्यांना ते पटलं नाही, आपण परत आलो, निर्णय घेतला आणि पुढे गेलो. दॅट्स इट. ऍज सिम्पल एज दॅट. नो, इट इज नॉट ऑल दॅट सिम्पल. आफ्टर ऑल ते तुझे आई वडील आहेत. नाही, ते माझे कुणी नाहीयेत. तूच माझी आई आहेस आणि माझे बाबा पण. आणि मी तुला सगळं सांगितलंय ना माई. तुला सगळं मान्य आहे, तुला सौमित्र पण आवडतो. विषय संपला. नाही पण मला हे मान्य नाहीये. म्हणजे तुला सौमित्र आवडत नाही का? तो मुद्दा नाहीये, तो मला आवडतो. मला हे मान्य नाहीये की अभय आणि अनघाला विचारल्याशिवाय आपण एवढा मोठा निर्णय नाही घेऊ शकत. पण न विचारल्याशिवाय असं कुठे माई? मी त्यांना सांगितलं ना, तू परत परत तेच तेच का बोलतेस? एक मिनिट, तू उगाच चिडचिड करू नको, जरा शांतपणे बोल तिच्याशी. अरे मग तू हे तिला सांग ना. राग येतोय आता तिचा. मैत्री, तुला जरा आता प्रॅक्टिकली विचार करावा लागेल. असं सारखं सारखं रागावून नाही चालणार. आणि आता माझे किती दिवस राहिलेत मला ते माहित नाही. हे बघ माई, तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. मी अत्यंत तटस्थपणे ह्याच्याकडे पाहते आहे. हा निसर्ग नियम आहे आणि तो आपल्याला स्वीकारायला हवा. बघ माई, तुला काही होणार नाहीये. प्लीज असं बोलू नकोस माझ्याशी, प्लीज. मी काय म्हणते ते शांतपणे ऐकून घे. माझ्यानंतर तुला आईबाबांशी जुळवून घ्यावं लागणार आहे. तुला याच्यापासून पळून जाता येणार नाहीये. आय हेट यू माई. आय हेट यू. आय हेट यू. मैत्री, हा इतिहास असा पुसून टाकता येणार नाही. तो पचवून त्याच्या पुढे जावं लागेल. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.